अमोलजी कोले साहेब यांना विनंती करतो की आपण मनसोक्त व्यक्त व्हावं. वा 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 वा. मला वाटलं होतं हे फक्त आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातच होतंय, आता इकडं बी आहे. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, निष्ठा, स्वाभिमान आणि संकट काळात त्याला धैर्यानं कसं तोंड द्यायचं असतं याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत उदाहरण नामदार जयंतरावजी पाटील साहेब. या मतदारसंघाचे खरं तर आमदार, पण जे फक्त मतदारसंघापुरते राहिले नाही तर ते महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट असा ठसा उमटवला. ते राजेश भैया टोपे, बाबाजानी दुरानी, नागेशजी फाटे, पंडितरावजी कांबळे, सुनीलजी गव्हाणे, निसारजी देशमुख, कपिलजी आखात, अर्जुनजी घोंगडे, सुरेखाताई लहाने, नंदकिशोरजी देशमुख, संभाजीराव देशमुख, अमोलजी लहाने, कल्याणजी सपाटे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण. खरं तर उशीर झाला याची पुरेपूर कल्पना, त्यामुळे निवेदकांनी जरी मनसोक्त व्यक्त व्हावं जरी सांगितलं असलं तरी फार जास्त वेळ बोलणार नाही. कारण मला वाटतं घनसावंगीमध्ये भैयासाहेब आल्यानंतर फार जास्त वेळ बोलण्याची आवश्यकता भासणार नाही साहेब. कारण घनसावंगी एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा लोकप्रतिनिधी असतो. या लोकप्रतिनिधीचं काम हे त्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या विकासाची कामं करणं हे तर असतंच. पण काही मोजके मतदारसंघ असे भाग्यवान असतात, असे नशीबवान असतात की आपण म्हणतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोका झेंडा. आणि त्या पद्धतीने जेव्हा आपला लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अख्ख्या राज्यावर उमटवत असतो, तो मतदारसंघ तुमचा आहे आणि ते नाव आहे राजेश भैया टोपेंचं. कारण कोरोनाचा जो महामारीचा काळ होता, या काळामध्ये खरं तर संसदेमध्ये आम्हाला क्युबिकल करून दिले होते. तुम्ही संसदेचं कामकाज बघितलं असेल. आणि कोरोनाच्या काळातही संसदेचं जेव्हा कामकाज सुरू असायचं तेव्हा सगळ्या राज्यांमध्ये, देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या काळात जो हाहाकार माजलाय, त्या त्या राज्यातले खासदार, त्या त्या राज्याची परिस्थिती, त्या त्या राज्याची दुर्दशा ही पोट तिडकीनं मांडत असायची. आणि जेव्हा ती परिस्थिती मांडत असायचे तेव्हा महाराष्ट्रातले खासदार अभिमानानं सांगायचे की जरी शिक्षणानं इंजिनियर असला तरी निष्णात डॉक्टरच्या वर आमचे आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे हे महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. हा तुमचा अभिमान आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा आम्ही शिरूरमध्ये फिरत होतो तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी सांगितलं यंदा मत तुम्हाला, कारण कोरोनाच्या काळच्या वेळी घरात अडचण झाली होती, बेड उपलब्ध होत नव्हता, तुम्ही बेड उपलब्ध करून दिला. साधं लोकप्रतिनिधीचं काम आहे, पण बेड उपलब्ध करून दिला म्हणून जर त्याची कृतज्ञता ठेवत असतील तर मला वाटतं ज्या माणसानं महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरातलं दुःख सुद्धा बाजूला ठेवलं त्या राजेश भैयांच्या प्रती तुमची कृतज्ञता काय असेल याची कल्पना न केलेली बरी आहे. आणि म्हणून फार जास्त बोलण्यापेक्षा खरं तर तुमच्याकडे मागणं मागायला आलोय. आणि भैया साहेब हे मागणं मागायला आलोय तुमच्या मतदारसंघामध्ये ते यासाठी, कारण गेल्या वर्षी जी अडचणीची परिस्थिती पक्षावर आली, भले भले म्हणणारे पक्ष सोडून गेले, विशेषतः ज्यांच्या संस्था होत्या अशा अनेकांचं धाबं दणाणलं आणि अनेकांनी बाजू बदलली, अनेकांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं. पण या विपरीत परिस्थितीत सुद्धा अनेक जण सांगत होते
संस्था असतील तर अडचणी होतील, आता काही खरं नाही, आता काही शिल्लक नाही, आता निर्णय घ्यायला पाहिजे, हे सगळं सांगत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या साथीनं मराठवाड्यातला हा कोहिनूर हिरा जर ठामपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभा असेल तर ते नाव राजेश भैया टोपेंचं. आता तेच आगे बढवायचंय आणि तेच आगे बढवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय की जसं भैया साहेबांनी सांगितलं तसं घनसावंगी मतदारसंघाची जबाबदारी सगळी तुम्ही घ्या आणि भैया साहेबांना आगे बढवण्यासाठी त्यांना मराठवाड्यात फिरण्यासाठी जास्तीत जास्त मोकळं करा. ही तुमची जबाबदारी आहे. कारण मराठवाड्यातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे जी ताकद उभी करायची आहे आणि महाविकास आघाडीचं जे सरकार या विधानसभेनंतर आणायचंय त्यामध्ये राजेश भैया टोपे यांचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि ती गोष्ट, ती जबाबदारी तुमच्या प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि हा स्वार्थ नाही, ही परिस्थिती, ही वस्तुस्थिती आहे. आज लोकसभेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या कडे लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण 2 वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला होता. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं होतं, 50 खोके. विसरला का? हाय ध्यानात? हा, काय काय विसरायचं नाही ते नंतर परत सांगणार आहे. पण 2 वर्षापूर्वी झालं होतं 50 खोके एकदम ओके. आणि नंतर वर्षापूर्वी झालं लावू का आईस नाही तर सत्तेत येऊन बैस. आणि त्यावेळी परिस्थिती झाली, हे पक्ष फुटले. आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये खरोखर महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जो महाराष्ट्र महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा सांगतो, जो महाराष्ट्र स्वाभिमानासाठी दिल्ली समोर गुडघे न टेकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आजही काळजावर कोरून घेतो, हा महाराष्ट्र या पैशांनी विकला जाणार? हा महाराष्ट्र या दबावाकडे झुकणार की महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहणार? तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. तुम्हाला मानाचा मुजरा करतो की लोकसभा निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र हा स्वाभिमानाच्याच बाजूने उभा राहणार. हे तुमच्यापैकी प्रत्येकाने दाखवून दिलं. पण भावांनो, लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा भी बाकी है. आणि लोकसभेत जे काही झालं त्यामुळे सरकार भी खडबडून जागा झालं. महायुतीतले 3 पक्ष खडबडून जागे झाले. म्हणजे लोकसभेत मतांची झाली कडकी, म्हणून यांना बहीण झाली लाडकी. एवढी वर्षाच्या बहिणीची कधी आठवण झाली नाही. त्या बहिणीला अचानक यांनी लाडकी केलं. पण बहीण म्हणायली मला भावा ओवाळणी देतो ते चांगलंच आहे, आमच्याच कष्टाचे पैसे आहेत. पोरग जन्माला येतं, व्हॅक्सिन लावतो का, इंजेक्शन देतो का नाही पोरग जन्माला आल्यावर, त्या व्हॅक्सिनवर बी जीएसटी आहे. आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरलेल्या कापडावर आणि कफनवर सुद्धा जीएसटी आहे. तुमच्या माझ्या कष्टाचं वरबाडून आता बहीण लाडकी म्हणून त्याच्या नावाने फक्त पैसे देत आहेत. सरकार काय खिशातून पैसे देत नाही. म्हणजे मगाशी राजेश भैयाने विचारलं, मी खरं तर जयंत पाटील साहेबांना इतका अर्थमंत्री पदाचा प्रगाढ अनुभव आहे. प्रत्येक ठिकाणी त्या दिवशी धाराशिवमध्ये गेलो, तिथे सांगितलं डीबीटी मला पैसे जमा झाले नाही. आता भैयांनी सांगितलं पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नाही. विकास सोसायट्यांचे 3% व्याजाचा परतावा केंद्राने दिलाय, अजून राज्यांनी जमा केला नाही. मग हे सगळेच्या सगळे योजनांचे आलेले पैसे हे फक्त मतांची बेगमी करण्यासाठी काही ठराविक योजनांकडे वळतात का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि झाली काय परिस्थिती? आता आज ती गुलाबी यात्रा जी महाराष्ट्रात निघाली ती आमच्या मतदारसंघात शिरूरला आहे कालपासून. पण गंमत कशी झाली की आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय अजितदादांना, भारतीय जनता पक्षाची आमची बहीण, आमची रणरागिणी जुन्नरला एक भारतीय जनता पक्षात काम करते, पण त्या आशाताई बुचकेंनी काळे झेंडे दाखवले. सरकार कुणाचं? महायुतीचं. उपमुख्यमंत्री कुणाचे? महायुतीचे. आणि गुलाबी यात्रेला काळे झेंडे कोण दाखवतोय? भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी. दुसरी गंमत कशी झाली? माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच कळना.
परवा येताना एक बॅनर होता, एक त्यांच्या राष्ट्रवादीचा बॅनर होता, दुसरा मुख्यमंत्र्यांचा बॅनर होता. राष्ट्रवादीच्या बॅनरवर लिहिलं होतं माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर लिहिलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. कळानास नक्की लाडकी बहीण कोणाची आहे, उपमुख्यमंत्र्यांची आहे का मुख्यमंत्र्यांची आहे? आणि त्यामुळं असं कळतंय का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच खटके उडायलेत. योजना आमची आणि प्रसिद्धी तुमची, अशी व्यवस्था व्हायला लागली. आणि त्याच्याहून एक किस्सा आठवला. जेवायला गेलो होतो एका ठिकाणी, 3 सुना होत्या. ज्या घरात जेवायला गेलो त्या घरात 3 सुना होत्या. त्यातल्या एका सुनीनं जेवण बनवलं. जेवण बनवलं एका सुनेनं, दुसरीने ताटं केली आणि तिसरी ताटं वाढायला आली. जेवण झालं, चांगलं जेवण होतं. मी हात जोडले, म्हटलं अन्नदाता सुखी भव. आणि 3 सुनांमध्ये भांडणं झाली. बनवणारी म्हणती मी बनवलं, ताटं करणारी म्हणती मी ताटं केली, आणि वाढणारी म्हणती मी वाढले, आशीर्वाद मला मिळाला पाहिजे. आता सुना कोण कळलं? आता सुना कोण कळलं? त्यामुळं वाढणारा कोण आहे, ताटं बनवणारा कोण आहे, बनवणारा कोण आहे हे कळण्याच्या नादात मायबाप जनतेला मात्र मूर्ख बनवलं जातंय. कारण माझी बहीण लाडकी असली तरी ती विचारती ओवाळणी दिली पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय झालं? तुम्ही सांगितलं होतं सोयाबीनला 6,000चा भाव देणारा, भाव किती मिळतोय? म्हणजे क्विंटल मागं नुकसान किती? 2,000चं. कट्टे किती निघतात एकराला? कट्ट्या मागं नुकसान झालं 1200 ते 1500चं. जर तुमचे 20 कट्टे निघत असेल दादा हो, तर 30,000चं नुकसान झालंय. 1500 द्यायलेत आणि 30,000 तुमच्या खिशातले, तुमच्या हक्काचे काढून घ्यायलेत. हे विसरू नका. त्यामुळं बहीण विचारते ओवाळणी दिली पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय? बहीण विचारती ओवाळणी दिली 1500ची पण भाच्याच्या नोकरीचं काय? त्या भाच्याच्या लग्नाचं काय? आज मराठवाड्यातल्या तरुण माझा एक अस्वस्थ, एक सामाजिक अस्वस्थता आहे. गावागावात गेलं तर 200-250 पोरं भेटतील. लग्नाचं वय उलटून गेलं तरी सुद्धा लग्नाला मुलगी मिळत नाही. ही सामाजिक परिस्थिती आहे. आणि ही केवळ हसण्यावारी न्यायची नाही, ही एक फार महत्वाची गंभीर सामाजिक परिस्थिती आहे. कारण आमच्या तरुणाच्या हाताला काम नाही, तरुणाच्या हाताला रोजगार मिळत नाही. आणि त्याच वेळी काय होतं, महाराष्ट्रातले 17 उद्योग धंदे हे गुजरातला जातात. वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला. हे जे सगळं गेलं ना, हे तुमच्या पोरांच्या नशिबातले रोजगार हे दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का महाराष्ट्रातले महायुतीचे नेते नंदी बैलावानी माना डोलावतात. म्हणजे तिकडून वाजते गुबुगुबू, वेदांता फॉक्सकॉन नेऊ का? न्या मालक. टाटा एअरबस नेऊ का? गुबू 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 न्या मालक. बल्क ड्रग पार्क नेऊ का? गुबू 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 न्या मालक. अरे न्या मालक, न्या मालक करता करता आमच्या तरुणांच्या नशिबातला रोजगार तुम्ही हिरावून घेताय. याची जर शरम सरकारला वाटत नसेल तर या सरकारला विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नका. एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. आता काल माननीय मुख्यमंत्री म्हणाले कुठेतरी, सरकारला बळ दिलं तर 1500चे 3000 करू. मला असं वाटलं होतं भावा बहिणीचं नातं लय पवित्र आहे. पण भावा बहिणीचं नातं पवित्र आहे, त्याच्यामध्ये घासाघीस जर सरकार करत असेल तर सरकारने अप्रत्यक्ष कबुली दिली की आमच्या बहिणींनी बी सांगितलं असेल 1500 देत आहे, त्यातले 850 गेले गॅसला, उरले 650. 650 तेल किती येणार, मीठ किती येणार, तिखट किती येणार, साखर किती येणार, याचाच हिशोब लागेना. पण एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय जरी हे सांगत असले तरी दुसरीकडे आज एक फार गंभीर बातमी आली भावांनो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारत देशाला एक इशारा दिलाय. भारतावरचं कर्ज झालंय 205 लाख कोटी रुपयांचं. 205 लाख कोटी रुपयांचं हे कर्ज आता भारताचं जे एकूण सकल उत्पादन आहे, जे GDP आहे, या GDPच्या वर काही महिन्यात जाऊ शकतं, असं देशाला इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलाय. आणि जर या पद्धतीनं हे कर्ज GDP पेक्षा वर गेलं तर जी श्रीलंकेत परिस्थिती आली
त्या पद्धतीनं आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाईल. आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हे भान ठेवायला हवं की या पद्धतीनं योजना करत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत असताना तिजोरीत खडखडाट तर नाही ना, याचा एकदा विचार केला पाहिजे. पण ही सगळी परिस्थिती आहे म्हणूनच महायुती सरकारला कळले का शेतकऱ्यांनी ठरवलं, युवकांनी ठरवलंय, माता भगिनींनी ठरवलंय महायुती सरकारचं करायचं काय. आणि म्हणून मग झालं असं का एका ठिकाणी पोराचा अभ्यास झाला नव्हता. म्हणजे इथल्या विद्या मंदिराची परिस्थिती नाही सांगत. एका ठिकाणी पोराचा अभ्यास झाला नव्हता म्हणून पोरांनी दुसऱ्या पोराला, बाजूला बसलेल्या पोराला सांगितलं तुला 50 देतो, मला पुरवणी दे. त्यांनी 40 पानाची एक पुरवणी दिली. तरी धकाना म्हणून त्यांनी दुसऱ्याला सांगितलं तुझं नाव सांगीन हेडमास्टरला. त्यांनी 40 पानाची पुरवणी दिली. आणि तवा कळलं की एवढं करून बी पास काय व्हायचं नाही. म्हणून बापाचा वशिला लावला आणि सांगितलं कॉलेजला सांगा ना जरा परीक्षा पुढे टाकला. 40 पानाची पुरवणी लावणारं पोरग बी तुम्हाला कळले आणि परीक्षा पुढे ढकला. म्हणजेच विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर टाका हे जे कारस्थान रचलं जातंय महायुती सरकारला कळून चुकले का महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेग आणि त्यासाठी हे सगळं चाललंय. आणि हे सगळं होत असताना मात्र भावानो सावध राहा. आता मी मराठवाड्यात आलो, अनेक ठिकाणी मोर्चे दिसले. बांगलादेशमध्ये जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर होत असणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काही रॅली निघत होत्या. कोणत्याही समाजावर होणारे हल्ले हे निषेधार्हच आहेत. आणि बांगलादेश मधल्या आमच्या हिंदू बांधवांच्या संरक्षणाची जबाबदारी परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची आहेच. पण एकाच वेळी जेव्हा काही गोष्टी घडायला लागतात तेव्हा त्याच्यामध्ये काही धूर तर निघत नाही ना, याची शंका येते. अशा पद्धतीनं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर तो प्रयत्न मात्र हाणून पाडावा लागेल. कारण परवाच एका महंतांनी एक आक्षेपार्ह विधान केलं इतर धर्माच्या बाबतीमध्ये. 2018 साली हेच महंत एकाच व्यासपीठावर बसून मुस्लिम धर्मगुरूंबरोबर हरिनाम सप्ताह घेत होते. अचानक त्या महंतांना जेव्हा वेगळं काहीतरी बोलावंसं वाटतं तेव्हा ही शंका आल्याशिवाय राहत नाही. निवडणुकीच्या तोंडावर यांना या पद्धतीनं जाती जातीत विष कालवून धार्मिक द्वेष वाढवून स्वतःची राजकीय पोळी तर भाजायची नाही ना, ही शंका आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो, मगाशी राजेश भैयांनी जे सांगितलं, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं ना ते कुणा कुटुंबाचं नव्हतं. महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं साम्राज्य नाही म्हणत, महाराजांच्या राज्याला शिवाजी महाराजांचं साम्राज्य नाही म्हणत. महाराजांचं साम्राज्य एका कुटुंबाचं नव्हतं, एका व्यक्तीचं नव्हतं, ठराविक एका समाजाचं नव्हतं. महाराजांचं स्वराज्य होतं ते 18 पगड जातींचं होतं, 12 बलुतेदारांचं, 16 अलुतेदारांचं होतं. म्हणून त्याला रयतेचं राज्य म्हणतात. आणि ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. 18 पगड जातींना एकत्र घेऊन एका विधायक कार्याकडे नेलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव 350 वर्ष होऊन गेली तरी तुमच्या माझ्या काळजावर कोरलं गेलंय. आणि म्हणून मतांसाठी जर कोणी जाती जातीत धर्मात विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल तर सांगा त्यांना ठणकावून की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार आहे. हे राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांवर चालणार आहे. आणि हे राज्य पुढे घेऊन जात असताना चिन्ह कळले ना, नाही तर सगळं रामायण झालं आणि वेगळं विचारायचे तुम्ही. हा त्यामुळं घनसावंगीमध्ये एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरी. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोचू द्या. आणि मगाशी राजेश भैया आपण म्हणालात त्याबरोबर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं जातानाच तिकीट ठेवून जातो. पण भैयांची लय मोठी हुशारी आहे. भैयांनी तिकीट मागितलं की बर्थ मागितलाय ते अजून काय कळायला मार्ग नाही. पण भैया साहेबांना ताकद तुम्ही दिलीत तर तुमचा घनसावंगीचा हा कोहिनूर
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद साहेब. महाराष्ट्रामध्ये निष्ठावंत म्हणजे काय? मातंग समाजाच्या वतीनं जे निवेदन द्यायचे ते 2च मिनिटात वर या आणि द्या, लवकर या. महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा, ज्यांच्याकडे उभा महाराष्ट्र उद्याचं नेतृत्व म्हणून बघतोय, असे आम्हा सर्वांचे नेते